नमस्कार मित्रांनो, व्यावसायिकांनो आणि नोकरी करणाऱ्यांसाठी आज मी आपल्याला सांगू इच्छितो की बँकेचं महत्त्व प्रत्येक व्यावसायिकासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. बँक म्हणजे तुमच्या कुटुंबातलाच एक सदस्य समजा आणि त्याच्याशी इंटरॅक्शन करणं शिका. कारण व्यवसायात जर यशस्वी व्हायचं असेल तर प्रत्येक व्यावसायिकाने बँकरबरोबरचे संबंध चांगले ठेवले पाहिजेत. बँकिंग करताना तुमचा जो अकाउंट आहे, सेव्हिंग असो, करंट असो किंवा ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीचा असो, तो अत्यंत चांगल्या सुस्थितीत मेंटेन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आलेली रक्कम कॅश स्वरूपात असेल तर ती भरा आणि त्यानंतरच तुम्ही ते पैसे कोणाला पेमेंट्स करायचे असतील त्यासाठी वापरा. परंतु आलेली कॅश परस्पर खर्च केली आणि बँकेमध्ये ते ट्रान्झॅक्शन दाखवले नाही तर बँकिंग अकाउंट तुमचा स्ट्रॉंग होत नाही आणि परिणामतः तुमचा वार्षिक टर्नओव्हर जो खरा जरी असला तरी तो कॅश स्वरूपात दाखवल्यामुळे तेवढासा प्रभावी होत नाही. ओडी अकाउंट, CC अकाउंट, कर्जाच्या फॅसिलिटी बँकेच्या सर्व घेण्याचा प्रयत्न करा. अत्यंत कमी दरात व्याजाच्या आपल्याला ही फॅसिलिटी मिळत असते आणि हे कर्ज घेतल्यानंतर घाबरण्याचं कारण नाही जोपर्यंत तुम्ही त्या कर्जाचं रिपेमेंट वेळेत करत असता. वेळेत रिपेमेंट करण्याला भर द्या, कारण बँकेचे ट्रान्झॅक्शन जेवढे तुमचे चांगले होतील तेवढी बँक तुम्हाला पुन्हा पुन्हा कर्ज देईल आणि ही कर्ज घेऊन तुम्ही तुमच्या व्यवसायाला किंवा व्यवसायाचा विस्तार करणं तुम्हाला शक्य होणार आहे. जास्तीत जास्त प्रमाणात तुम्हाला आपला व्यवसाय वाढवण्यासाठी बँकेबरोबरचे जे संबंध आहेत, बँकेबरोबरचे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत, बँकेबरोबरचा तो कायदेशीर व्यवहार आहे तो चांगला ठेवण्याचा प्रयत्न करा. बँक ही तुमच्या कुटुंबातल्या तुमच्या वडिलांची भूमिका करत असते. चुकला तर शिक्षा, बरोबर केला तर शाबासकी. ही जी शाबासकी असते ही तुम्हाला पुन्हा पुन्हा बँक कर्जाची ऑफर्स देते आणि वेगवेगळ्या प्रकारच्या फॅसिलिटी एन्जॉय करायला देते. सुरुवातीच्या काळात बँकेमध्ये व्यावसायिक कारणामुळे जेव्हा आपलं आर्थिक उत्पन्न कमी होतं तेव्हा बँक आपल्याला त्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी विविध प्रकारचे मार्ग प्रोव्हाइड करते. जास्त प्रॉफिट होत असेल त्यावेळेला तुमचा पैसा कर्जाच्या स्वरूपात आलेला असतो, तसाच तुम्ही तो पैसा थोडाफार सोनं किंवा जमीन अशा ठिकाणच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये करणं महत्त्वाचं असतं. बऱ्याच वेळा असं होतं की अनेक जण कर्ज तर घेतात पण त्याचा वापर जो असतो तो व्यावसायिक कारणासाठी न करता देणी देण्यासाठी करतात आणि त्यामुळे व्यवसायाची वाढ खुंटते आणि परिणामतः बँकेची कर्ज थकतात. बँकेची कर्ज थकल्यानंतर तुम्हाला बँक कधीही चांगलं प्रोफाईलमध्ये विचारात घेत नाही. जरी तुम्ही जुने चांगले कस्टमर असाल तरी बँक तुमच्याशी व्यवहार ठेवताना तुमचा आजचा व्यवहार बघणार आणि उद्याची तुमची शाश्वती बघणार. जर तुमच्याकडे जास्तीत जास्त असेट असतील तर बँक भविष्यात तुम्हाला जास्तीत जास्त कर्ज प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करते. कर्ज घेणं चांगलं का वाईट, चांगलं असेल किंवा वाईट असेल हा व्यवसायात मुद्दा नसतो. व्यवसायात असतं यश आणि अपयश. तेव्हा कर्ज घेताना घाबरू नका. ती कर्ज फेडण्यासाठी मानसिकता बनवा आणि वेळेवर कर्जाचे हप्ते भरण्याचा प्रयत्न करा. कधी कधी व्यावसायिक कारणामुळे कर्जाचा हप्ता वेळेत भरला जात नसेल तर बँकेच्या मॅनेजरला भेटा आणि त्यांना विनंती आणि खरं कारण सांगा. त्यानंतर जरी ते तुम्हाला बोलले की तुम्हाला हा बँकेचा हप्ता भरावाच लागेल तरी पण त्यांचा सॉफ्ट कॉर्नर तुमच्या बाजूने असतो की तुम्ही त्यांना जाऊन पूर्वसूचना दिलेली असते. एखाद दुसरा हप्ता चुकला तरी तिसरा हप्ता भरण्याचा प्रयत्न करा, कारण 2 हप्ते झाल्यानंतर जर तिसरा हप्ता तुमचा बाउन्स झाला तर तुमचं खातं NPA होतं आणि त्या कर्जाची जी रक्कम आहे तेवढीच रक्कम बँकेला RBIकडे सिक्युरिटी म्हणून ठेवावी लागते आणि त्यामुळे बँकेवर दडपण तयार होतं, बँकेचं कर्ज वाटप कमी होतं. ते होऊ नये म्हणून कर्जाचे हप्ते वेळेत भरा. बँकरला आपलं समजा, बँकरला भेटण्याचा प्रयत्न करा, बँकरला टाळू नका, बँकरशी बोला आणि मार्ग काढा. बँक तुमच्यासाठी एक चांगला असेट आहे जो भविष्यात तुम्हाला व्यवसायातनं गती प्राप्त करून देणार आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, आपले कोणतेही मित्रापेक्षा बँक ही सगळ्यात चांगली मित्र बनवा, कारण बँक तुमच्यासाठी कायम सकारात्मक आणि पॉझिटिव्ह पर्याय आहे. नमस्कार. बँकेचं महत्त्व समजून घ्या, बँकेचे व्यवहार चांगले करा. धन्यवाद.